नमस्कार. गेल्या 2 दिवसापूर्वी कोरेगाव पार्क पुणे येथील महारवतनाच्या जमिनीच्या संदर्भात जो जमीन व्यवहार झाला तो बाहेर आलेला आहे. त्याच्याबद्दल पत्रकारांचं पहिलं तर आभार. हे प्रकरण जे पुण्यात झालेलं आहे, या पुण्याच्या प्रकरणाच्या अगोदर आणि नंतरही मी आणि बहुजन समाज पार्टी गेल्या 25 वर्षापासून महारवतनाच्या जमिनीच्या संदर्भात वेळोवेळी तक्रारी अर्ज, निवेदन, मोर्चेही केलेले आहेत. असं असताना मी आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांना मेल केलेला आहे, तक्रारी अर्ज दिलेला आहे की बारामती शहर आणि तालुक्यातील जे महारवतनाच्या जमिनींचा व्यवहार झालेले आहे त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि ती चौकशी होईपर्यंत श्री अजित पवार यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी, जेणेकरून त्यांच्या मुलाच्या विरोधात जे आरोप होतात आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या विरोधात जे आरोप आहेत याची निपक्षपातीपणे चौकशी व्हावी. म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांकडे आज ही मागणी केलेली आहे. तसंच बारामती तालुक्यातील म्हणजे गट नंबर 353 गाव सोनगाव तालुका बारामती येथील हा उतारा आहे. हा उतारा 1995चा आहे. पार्थ पवारचा जन्म 1990चा आहे आणि 1990च्या जन्म असणाऱ्या पोराला हे जो महारवतनाचा उतारा आहे 353 गट नंबरचा, याचा मूळ मालक आहे डाकू महार. डाकू महाराचा वारस किसन डाकू कांबळे आणि किसन डाकू कांबळेचा डायरेक्ट वारस पार्थ अजित पवार आणि आपक सुनित्रा अजित पवार. कसं काय झालं हे सांगा बरं. असे बरेच व्यवहार बेकायदेशीररित्या सत्तेचा दुरुपयोग करून बारामतीत केलेले आहेत. म्हणून ह्या व्यवहारांची चौकशी व्हावी. ही झालं एक सोनगावचं. दुसरं मेडद तालुका बारामती येथील 5 एकर क्षेत्राची कागदपत्र आहेत. जी मागासवर्गीयांची जमीन आहे ती जमीन मेडद ग्रामपंचायतीने ठराव करून अजित पवारांच्या ताब्यात असणाऱ्या बारामती खरेदी विक्री संघ याला दिली आणि संघाचा तिथं पेट्रोल पंप आणि मोठा बिझनेस सुरू झालेला आहे मागासवर्गीयांच्या जमिनी लाटून. असे अनेक प्रकरण आमच्याकडे आहेत जे सातत्याने आम्ही इथं आवाज उठवत आलेलो आहे आणि त्याच्या विरोधात आंदोलन केलेले आहेत. मी आपल्या माध्यमातून प्रवीण तरडे जे आहे मुळशी पॅटर्नचे ते डायरेक्टर त्यांना भेटणार आहे आणि त्यांना अशी मागणी करणार आहे की तुम्ही आता काटेवाडी पॅटर्न नावाचा पिक्चर काढा. काटेवाडी पॅटर्न लय चालेल पिक्चर. प्रवीण तरडेला 2-4 हजार करोड रुपयाचा गल्ला होईल. मी त्यांना सांगणार आहे आणि त्याचा नायक जो आहे तो उपमुख्यमंत्र्याचं पोरग दाखवा जे लहानपणापासून त्याला जमिनीची चटक आहे आणि तो नेमका महाराजात जमिनी लाटतोय. म्हणून ह्या लाटणाऱ्या लोक जे आहेत यांच्या तक्रारी आम्ही आज या ठिकाणी केलेल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी त्या तक्रारींची गंभीर दखल घ्यावी. अन्यथा बहुजन समाज पार्टी काळूराम चौधरी त्या बौद्ध समाजातील लोकांना घेऊन न्यायालयात देखील दाद मागणार आहे.